होळीचे रंग धुतले जातात, पण काही रंग कधीच धुतले जात नाहीत. आपण होळी खेळतो, अंगावर रंग उधळतो आणि काही तासात ते रंग पाण्याने धुवून जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आयुष्यात असे काही रंग असतात जे पाण्याने कधीच धुतले जात नाहीत. ते रंग म्हणजे आपल्या विचारांचे, भावनांचे आणि संस्कारांचे रंग. विचारांचा रंग म्हणजे काय? प्रत्येक विचार हा एक रंग आहे. आपण ज्या प्रकारे विचार करतो, ज्या प्रकारे बोलतो आणि ज्या प्रकारे इतरांशी वागतो, ते सगळे रंग आपल्या आसपासच्या लोकांवर अदृश्य कंपनांच्या व्हायब्रेशन्सच्या रूपाने पसरत असतात. कधी आपण कोणावर रागाचा रंग उधळतो, कधी संशयाचा रंग, कधी दुखावणाऱ्या शब्दांचा रंग, पण कधी कधी आपण प्रेमाचा, समजुतीचा आणि सहानुभूतीचा सुंदर रंगही उधळतो. मित्रांनो, आयुष्यातील 3 प्रतिक्रिया कोणत्या? जेव्हा कोणी आपल्यावर नकारात्मकतेचा रंग टाकतो, तेव्हा आपल्यासमोर 3 मार्ग असतात. पहिला मार्ग रिफ्लेक्ट, परत फेकणे, जसा रंग आला तसाच परत देणे. दुसरा ॲब्सॉर्ब, मनात साठवणे, दुसऱ्यांची नकारात्मकता मनात घेऊन स्वतः दुःखी होणे. आणि तिसरा मार्ग असतो तो म्हणजे ट्रान्सफॉर्म, रूपांतर करणे, त्यांची नकारात्मकता ऊर्जेचा सकारात्मक ऊर्जेत बदलणे. खरी शक्ती ही दुसऱ्याच्या रंगाशी जुळण्यात नाही, तर आपला रंग कायम सुंदर ठेवण्यात आहे. यातून आध्यात्मिक संदेश काय मिळतो आपल्याला? खरी होळी ही फक्त रंगांची नाही, ती आहे अहंकार जाळण्याची, राग जाळण्याची, मत्सर आणि नकारात्मकता जाळण्याची. दररोज सकाळी जर आपण मनातील वाईट विचारांची होळी केली, तर आपल्या जीवनात शांतता, आनंद आणि सकारात्मकता नवीन रंग घेऊन येतील. तर शेवटी बाहेरचे रंग काही तास टिकतात, पण मनाचे रंग आयुष्यभर टिकतात. म्हणून दुसऱ्यांना बदलण्याची वाट पाहू नका, स्वतःचा रंग बदला, कारण तुम्ही बदललात तर तुमच्या माध्यमातून जगही बदलू शकते. मित्रांनो, आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्याचा सिग्नेचर रंग कोणता आहे? म्हणजे विच कलर बेस्ट रिप्रेझेंट्स माय लाईफ ऑर पर्सनॅलिटी? प्लीज कमेंट. ओके, जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा ज्ञानवर्धक विचारांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. पुन्हा नवीन विचारासह लवकरच भेटूया. थँक्यू.